द्रव्य आणि घनता. या ग्लासमध्ये पाणी आहे. यात आपण 1 चमचा तेल घालूया. काय झालं? असं का झालं हे तुम्ही सांगू शकाल का? अजून एका कोड्याचं उत्तर सांगा. जर तुमच्याकडे 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस असेल तर त्यांच्यात जास्त जड काय असेल? विचार करून सांगा. हो, बरोबर ओळखलं. दोघांचं वजन सारखंच असेल, कारण दोघांमध्ये द्रव्याचं प्रमाण सारखंच आहे. दोघांच्या वस्तुमानाचं वजन 1 किलो आहे. मग त्यांच्यात कोणत्या बाबतीत फरक आहे? 1 किलो लोखंडाला कमी जागा लागते, ते कमी जागा व्यापतं. 1 किलो कापसाच्या वस्तुमानाला खूप जागा लागते. आपण म्हणताना असं म्हणतो की लोखंड कापसापेक्षा जास्त जड आहे, पण वैज्ञानिक भाषेत आपण म्हणू की लोखंडाची घनता कापसापेक्षा जास्त आहे. द्रव्यात असलेल्या या घट्टपणाला किंवा घनदाटपणालाच घनता म्हणतात. वस्तूच्या वस्तुमानाला वस्तूच्या आकारमानाने भागलं की वस्तूची घनता मिळते. जर वस्तूचे वस्तुमान 2 किलो असेल आणि आकारमान 1 लिटर असेल तर त्या वस्तूची घनता 2 किलोग्रॅम प्रति लिटर एवढी असेल. जर वस्तुमान 2 किलो असेल आणि आकारमान 2 लिटर तर घनता 1 किलोग्रॅम प्रति लिटर एवढी असेल. 1 चमचाभर तेल ग्लासभर पाण्यात टाकलं की काय होतं आणि ते का होतं हे आता तुम्ही वैज्ञानिक भाषेत सांगू शकाल का?